असा उपट सोंड्यासारखं कसं पण नाही यायचं. मुंबईवरून आलं याच्यामध्ये हे नाही तुम्ही काय पण घालणार. नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल मी कुठे जाणार आहे ते. तर देवांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं उज्जैन, तिथे मी जाते आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग तिथे आहे, ते म्हणजे महाकालेश्वर मंदिर. तर तिथेच मी जाणार आहे आणि त्यानंतर पुढे ओंकारेश्वरला सुद्धा आपण भेट देणार आहोत. तर हां, म्हणजे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग सोडून मी पहिले उज्जैनला जाते आहे. तर ते आता असतंच, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आपले पूर्वीचे तुम्ही व्हिडिओज बघितले असेल तेव्हा पण आपण कलावंतीन दुर्गचा व्हिडिओ, तो पण अचानक भयानक ठरलेला प्लॅन होता. आणि गुजरातला मी गेलेली, त्याच्यानंतर पण फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स होता. सो या व्हिडिओमध्ये मीन्स या व्लॉगमध्ये सुद्धा तसंच काहीसं आहे. मी कसं जाणार आहे हे थोडं वेगळं, म्हणजे सरप्राईजच असेल तुमच्यासाठी. ते तुम्हाला कळेलच पुढच्या 2-3 मिनटात. तर थोड्या वेळानेच मी निघेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण उज्जैनला जाऊन काय काय करणार आहोत, अजून महाकालेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर आणि अजून 2-3 ठिकाणी आपण जाणार आहोत, 2-3 मंदिरं अजून करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो मित्रांनो, जे मी तुम्हाला वेगळं काहीतरी आहे ते सांगणार होती ते म्हणजे हेच आहे की मी बाईकने जाते आहे उज्जैनला. आणि आता आम्ही थांबलो आहे कसारा घाटात. मी बाईक माउंट वगैरे करतानाचं मला व्हिडिओ नाही करता आला कारण खूप खाई होती. सो आम्ही लवकरच निघालो, म्हणजे आता रात्र आहे, 3 वाजले आहेत आता रात्रीचे. आणि आता आम्ही कसाऱ्याला थांबलो आहे. सो इथे सगळ्या फर्स्ट हॉल्ट आहे आणि इथे आता सगळ्या बाईक्स वगैरे थांबल्या आहेत. सो इथून निघाल्यावर सनराईजचं मी शूट करेन. मित्रांनो, आता आम्ही जेवायला थांबलो आहे आणि आता जस्ट महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बॉर्डर क्रॉस केली आणि आता सगळे जेवायला थांबलो आहे, सगळं इथे पसारा ठेवून. सुप्रभात मित्रांनो, आम्ही आलो आता उज्जैनला. म्हणजे काल, आज दिवस दुसरा आहे. काल रात्री आम्हाला 8 वाजले इथे यायला आणि आता आम्ही जाणार आहोत महाकालेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला. तर आता वाजले आहेत 9:30. शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर हे सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे अतिशय खास ज्योतिर्लिंग आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे अशी धार्मिक धारणा आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग 3 भागात विभागलेले आहे. खालच्या भागात महाकालेश्वर, मधल्या भागात ओंकारेश्वर आणि वरच्या भागात श्री नागचंद्रेश्वर मंदिर आहे. श्री नागचंद्रेश्वर शिवलिंग फक्त नागपंचमीच्या दिवशीच दिसते. नमो पार्वती पतय हर हर.
मित्रांनो, आमचं महाकालचं दर्शन झालं आहे आता आणि जस्ट आम्ही आता बाहेर आलो आहे. आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउ नव्हता त्यामुळे काही व्हिडिओ काढायला मिळाली नाही आहे. तर थोडेसे फोटोज वगैरे काढले ते तुमच्यासोबत शेअर करेनच मी. आणि इथे अजून महाकाल लोकसुद्धा आहे जे आम्ही संध्याकाळी बघायला येणार आहोत. आणि इथे जे आतमध्ये अजून बरेचसे छोटे मंदिरंसुद्धा आहेत, ते म्हणजे ज्योतिर्लिंग आहेत वेगवेगळे, ते सुद्धा आहेत बघायला. आणि बाहेर आता बडा गणेशीचं मंदिर आहे ते आम्ही बघायला जाणारच आहोत. आणि इकडचं महाकालबद्दल सांगायचं झालं तर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे. आणि भगवान यमराज हे दक्षिण दिशेला आहेत. तर यमराजांना काळाचा स्वामी असं म्हटलं जातं, त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला सुद्धा महाकाल असं म्हणतात. आणि इकडे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भस्म आरती. भस्म आरती ही सूर्योदयापूर्वी केली जाते. तर आम्हाला तर ती अटेंड करायला मिळाली नाही. काल आम्ही रात्री लेट आलो, सो 3 वाजता म्हणजे तिथे आरती पूर्ण अटेंड करायला ते 3 महिन्याआधी बुकिंग करावं लागतं. पण आत्ता जर डायरेक्ट गेलो तर तिथे तुम्हाला जस्ट दर्शन घेऊन परत रिटर्न सोडलं जातं. पण आम्ही ऑलरेडी लेट आलेलो आणि सगळे थकलेले, त्यामुळे काय गेलो नाही. आज जर गेलो तर मग बघू, जमलं तर ते पण अटेंड करू. हरसिद्धी मातेचे मंदिर उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून काही अंतरावर देवी सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी असलेले एक मंदिर आहे. मित्रांनो, 51 शक्तिपीठांपैकी एक हे हरसिद्धी माता मंदिर आहे जे आम्ही आता दर्शन घेतलं. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हजारो वर्षे जुने आहे. या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्याने त्याच्या कारकिर्दीत केला होता असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्याच्या राजवटीनंतर कोणताही राजा येथे रात्रभर राहिला नाही. मित्रांनो, अजून एक शक्तिपीठ आम्ही आता बघतोय ते आहे गडकालिका. काय गडकालिका? मित्रांनो, 51 शक्तिपीठांमधलं मगाशी आपण एक केलं ते, आणि आता हे दुसरं आहे गडकालिका माता मंदिर. ते बघायला आलो आता आम्ही.
जय श्री कृष्ण, जय श्री महाकाल भैया। आप सभी लोग जिस मंदिर में आए दर्शन करने, ये मंगल ग्रह का जन्म स्थान है। साक्षात भगवान मंगल ग्रह यहाँ पर शिव बालक रूप में विराजमान है। धरती पर आज के समय में केवल 2 ही ग्रह मौजूद है, एक तो शनि श्रृंगारपुर में शनि ग्रह और उज्जैन अवंतिका नगर में साक्षात मंगल ग्रह शिव बालक रूप में विराजमान है। आखिर मंगल ग्रह भगवान का जन्म यहाँ पर हुआ कैसे? शिव जी का मस्तक का पसीना जो धरती पे गिरा, धरती के 2 भाग हुए, उसमें से भगवान मंगल ग्रह की यहाँ पर शिव बालक रूप में उत्पत्ति हुई है। इसीलिए इन्हें शिव पुत्र मंगल और भूमि पुत्र मंगल भी कहा जाता है। आप सभी अनेक शिव मंदिरों में गए होंगे। शिव जी की सवारी पहले किसको प्रणाम किया जाता है? नंदी जी को उनकी सवारी हुआ है। परंतु ये विश्व का एकमात्र ऐसा मंदिर है जहाँ पर शिवलिंग के पहले आपको नंदी जी नहीं मिलेंगे। नंदी जी की जगह देख सकते हैं भेड़ देवता को प्रणाम करने को मिलेगा। कहीं देखा है शिवलिंग के बाहर भेड़? इसी कारण से उसका एक ही मात्र मंदिर सुनेगा, ध्यान समझिएगा। इसका कारण ये है कि शिवलिंग के रूप में कौन है यहाँ पे? मंगल ग्रह। और मंगल ग्रह भगवान की सवारी महादेव बाबा नंदी जी को नहीं सौंपा, भेड़ को सौंपा, जो अधिकतर रायसन पाता है और रायसन को मेला भी कहते हैं। कारक रेखा का नाम सुना होगा आप सभी ने। इसी मंदिर के ऊपर से होती हुई निकलती है यहाँ से महाकाल मंदिर और महाकाल से सोमनाथ मंदिर। पहले तो कालोकाल महाकाल उज्जैन के राजा हैं और 12 से ज्योतिर्लिंग भी है। उनको फूल पुष्प बेलपति अर्पण करेगा। उनके सेनापति बाबा काल भैरव, आपने सुना होगा राजा के मिलने से पहले सेनापति की अनुमति अनिवार्य है। तो महाकाल राजा के सेनापति कौन है? काल भैरव। जब तक बाबा काल भैरव से अगर अनुमति नहीं लेंगे, महाकाल बाबा के दर्शन पूरे नहीं माने जाता, ध्रुव मान जाते हैं। इसलिए उनको शराब का प्रसाद चढ़ाना भी अनिवार्य है। भले पर ग्रहण नहीं करते, बचा प्रसाद किसी को बांट सकते हैं। तीसरे में मंगलनाथ भगवान है। यहाँ पर दान चढ़ाने से अपने और अपने परिवार के ऊपर से पढ़ सकते हैं, फोटो किसी वीडियो में कैप्चर भी कर सकते हैं। इस प्रकार के समस्त 21 कष्ट दोष का निवारण किया जाता है। भूमि प्राप्ति, धन प्राप्ति, पुत्र प्राप्ति, शीघ्र विवाह, शुभ रोध प्राप्ति, यश प्राप्ति, मंगल दोष, ये समस्त लोगों का नाश करते भगवान मंगल। पंडित जी उसको 2 प्रकार की विशेष माला देते लेकर आएगा। लाल माला, जैसे घर में जो कोई बातों बातों में चिड़चिड़ा स्वभाव करता है ना, वो अपनी मेडिसिन नहीं करता, हल्का फुल्का मंगल का स्वभाव रहता है, उनको पहना सकते हो। या घर में किसी वैदिक शादी नहीं हो रही हो, शादी में संतान ना हो रही हो, थोड़ा झगड़े करता हो, करियर ना बन रहा, पढ़ाई नहीं करता रही है, ये समस्त 21 कष्ट दोष का निवारण करती है। क्यों? भगवान मंगल को 9 ग्रह का मैन हेड सेनापति बनाया गया है। बस ध्यान रहे, ये प्रसाद जिस किसके भी नाम से चल रहा है, उनके घर के अलावा किसी बाहर वाले अदर पर्सन को ना दी जाए, क्योंकि अपना नाम, सरनेम, गोत्र का दान है। अपने सरनेम गोत्र के ऊपर सभी को कार्य करेगी, अदर फैमिली मेंबर के ऊपर कार्य नहीं करेगी। काली माला ब्लड का सर्कुलेशन सही तरह से करते, खून का संचार भगवान मंगल करते। मंगल के अंदर फोटो बिजनेस कुछ करते तो बहुत अच्छी बात है, वहाँ रखना बिजनेस को बढ़ाने के लिए, ना करते हैं पूजागम रखने के लिए और कश्यपन धन प्राप्ति के लिए। भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी उज्जैन येथील ऋषी सांदीपनी यांच्या आश्रमात शिक्षण घेतले होते, जिथे कृष्णाची सुदामाशी मैत्री झाली। तिथे त्यांना सर्व वेद, चित्रकला, खगोलशास्त्र, गंधर्व वेद, औषध, हत्ती आणि घोडे प्रशिक्षण आणि धनुर्विद्या यांचे शिक्षण दिले असे मानले जाते। बासुरी
मित्रांनो, आता आम्ही जातोय महाकाल लोक फिरायला. तर तिथे चांगली असं लाईटिंग वगैरे असते, सो तेच बघायला चालू आहे. आणि त्याच्यानंतर आरती अटेंड करणार आहे. तर मंदिरात तर शूटिंग अलाव नाही आहे, सो आरती तर काही दाखवता येणार नाही. आता इथे करेन मी शूट. आणि थोडं एंट्री कितीपर्यंत आहे ते कन्फ्युजन आहे, म्हणून चाललो आहे पटापट. आता वाजले 8:30 होऊन गेलेत. आलो आहे आम्ही. ॲक्च्युली आताच बोर्ड बघितला. एंट्रीचा टायमिंग 6 ते 9:30पर्यंत आपण तिथे एंट्री करू शकतो असं आहे. धावत आलो. अशा प्रकारे आम्ही मध्य प्रदेशला पोचलेलो आहोत. आणि हे वासू काळ्या कपड्यांमध्ये आणि हे आमचे मयंक फोटोग्राफर फोटो एडिट करतात. महाजन भरत महाजन. हे आमचे अक्षय थँक्यू सो मच. येस आम्ही हे अशा प्रकारे तळ्याजवळ आहोत. कुठलं तळ आहे? तळ्याचं नाव नाही माहिती. मित्रांनो तुम्ही लोक इथे या. इथे 64 कलाय आहे आणि 64 कलाय आहे. तुम्हाला शिकायला खूप आहे इथे. तुम्हाला यायला पाहिजे इथे. कपडे कसे घालायचे आणि कपडे कसे घालायचे, असा उपटसुंड्यासारखं कसं पण नाही यायचं. जरा व्यवस्थित या. असा चड्डी आणि मुंबईवरून आलं याच्यामध्ये हे नाही तुम्ही काय पण घालणार. आणि मी घटना करणार आहे.